तुम्ही एक आवाज दिला तर मग काय एकाच वेळी हजारो रिक्षावाले एकत्र येतात, लाखो कष्टकरी एकत्र येतात. यातून तुम्हाला कधी तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा नाही का तुमच्या जागृत? कारण तुम्ही म्हटलं की आणीबाणी नंतर तुम्हाला म्हटले की पण तुम्ही म्हटलं की मी नाही जाणार ते 95च्या पुढे तुम्ही गेलात अगदी आणि आणि आता कुठलं आंदोलन सुरू आहे हा माझा पहिलाच प्रश्न. रस्त्याची फेरीवाल्याची पथारीवाले जे आहे. हो हो हो. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे ते व्यवसायात येतात. आता त्या मुलांची व्यथा ही आहे, मी जो व्यवसाय करतोय या व्यवसायाला करायचे तुम्ही फुटकळ म्हणा, पण मी तो जगतोय ना, तर तुम्ही मला माझी वागताना जरा माणूस म्हणून वागा. तो शोषित असतो, इकडे गेला की तो शोषक होतो असं म्हणजे तुम्ही कधी मिरासार बनता, सरकारी जमात बनता. क्रांती किती महाराष्ट्रात किती झाली? क्रांती जिंदाबाद रहेगी, क्रांती जिंदाबाद. मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला साथ. क्रांती कोणती क्रांती? आणि माझी लई बरी होती का? अहो आमचं चांगलं भागायचं. आमच्या गावात दोन पाटील, लिंगायत पाटील आणि मराठा पाटील. बरं. आणि आमच्याकडे काय बकऱ्या. आता बाबर साळायला गेलं, गुण पाटील साळ ऐकून आले, ए तुला आपण म्हणायचं लिंगायचं नाव घ्यायचं, त्याला विचारलं. त्याच्या तिकडे अडव द्यायला सांगायचं की याचं नाव घ्यायचं. त्याच्या दोघांच्या ह्याच्यात आमचं बरोबर जोगत होतं. आता ती आणीबाणी संपली ना, आता आमचं जगीच बेकार झालं. काय दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शाळेत पेढे वाटले आणि सगळ्या मुलांनी ते पेढे काही खाल्ले नाही, ते टाकून दिले. तर हे तेव्हापासून तुमच्यामध्ये रुजली. अशी करत करत आज तागा आहेत. कधी हिशेब केला का किती तुम्ही आंदोलन केलीत आतापर्यंत? किती वेळा तुम्हाला अटक झाली, तुम्ही तुरुंगवास भोगला? 55 वेळा चोरला. बाबा कुठनं येते होई एनर्जी? म्हणजे माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं वय आहे, कुठनं एनर्जी येते? मी अरुण मेहत्रे आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आणि एका अर्थाने या कार्यक्रमातले पहिले पाहुणे डॉक्टर बाबा आढाव आज आपल्या सोबत आहेत. बाबा, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. जिंदाबाद. जिंदाबाद. काय एनर्जी आहे बाबांमध्ये? बाबा सुरुवात करतात हा. आणि सुरुवातीला मला वेकेटीवर बोलवलंय. हो अगदी आणि महत्वाचं म्हणजे की स्पेशल गेस्ट असं आम्ही या कार्यक्रमाला म्हटलंय. त्याच्यातही हा. माझ्या जे आढावांचं जुनं भाग आहे हा. हो सगळी आमची आढाव म्हणजे आजूबाजूला आहेत. बरोबर आहे, शेजारी आढाव वाडा आहे. तर म्हणून पण बाबा किती अर्थाने स्पेशल आहेत. आणि म्हणून बाबा आणि बाबांसारखी अशी माणसं जी खऱ्या अर्थानं विशेष असतात, खास असतात, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत. सुरुवात बाबांपासून करतो आहोत. अलीकडे आपला असा एक साधारणपणे समज असतो की केवळ राजकारण किंवा मनोरंजन किंवा उद्योग व्यवसाय क्षेत्रातलेच लोक स्पेशल असतात आणि म्हणून त्यांना स्पेशल अशी ट्रीटमेंट मिळत असते, खास असं बघितलं जातं. पण समाजाचे असे वेगवेगळे अंग आहेत जिथे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून लोक काम करत असतात आणि अशा लोकांसोबत मनमोकळा संवाद साधायचा, त्यांच्यासोबत त्यांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोचवायचे, त्यांचं कार्य पोचवायचं, हा आमचा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. आणि एकूणच विचार मंथन, मग तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही म्हणून विषय असतील, मुद्दे असतील, त्याच्यावरती विचार मंथन घडवून आणायचं, हा साधारणपणे उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने आज थोडसा मी हा दुरुस्ती सुचतो. हा आपण सांस्कृतिक अंगाने जाऊया. अगदी 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 म्हणजे राजकारण बोलूया, समाजकारण बोलू, तुम्ही तुम्ही अगदी काय अगदी विचाराल, अगदी मी उत्तर अगदी. द्यायचं हो आहे. हो हो. पण मला असं वाटतं थोडं जरा निश्चितपणे निश्चितपणे म्हणजे सांस्कृतिक अंगाने जायचंय. फक्त तुमच्याकडे बघत असताना म्हणजे बाबा आढावांचा जर परिचय करून द्यायचा, म्हणजे खरं तर सगळ्या लोकांना माहित आहेत, पण म्हणजे मी एका वाक्यात सांगेल की समाजकारणातील भीष्माचार्य. अरे बापरे. कारण आजही बाबा म्हणजे मग सत्यशोधक चळवळ असू द्यात, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असू द्यात, जाती निर्मूलनाची चळवळ असू द्यात, किंवा कुठेही वंचित, पीडित, अन्यायग्रस्तांसाठी लढा देणारे म्हणून, महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा पुढे नेणारे म्हणून बाबांकडे आपण बघतो आहोत. आणि आजही म्हणजे या वयात आता आम्ही उलटी गिनती करत होतो की बाबांचं वय किती आहे. बाबांना मी विचारलं वय किती, तर बाबांचा जन्म 1930 सालचा, त्यामुळे 95च्या पुढे तुम्ही गेलात. अगदी. आणि आणि आता कुठलं आंदोलन सुरू आहे हा माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला की कालच आंदोलन झालं हा हा. पथारीवाल्यांचं. बर.
रस्त्याचे फेरीवाले जे पथारीवाले जे आहेत हो 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 त्यांचं मोठं संघटन आहे. हो आता ह्याच्यामध्ये सुशिक्षित मुलंही खूप आहेत, हो व्यापारी वृत्तीची मुलं आहेत हम्म. आणि आपल्याकडे बेकारी खूप आहे. हो तेव्हा ही मुलं संबंध पुणे शहरात पांगलेली आहेत, हो हजारो आहेत. हम्म. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे ते व्यवसायात येतात. हो आता त्या मुलांची व्यथा ही आहे, हम्म. मी जो व्यवसाय करतोय हा या व्यवसायाला करायचे तुम्ही फुटकळ म्हणाल, बर पण मी तो जगतोय ना. बर तर तुम्ही मला माझी वागताना हा जरा माणूस म्हणून वागा. हा मी तुम्हाला फसवणारच आहे अशी आहे. हा. आता ते संबंध शहरवर पसरले आहेत. आता अलीकडे काय झालंय, दुपारच्या काळामध्ये महिला जास्त यायला लागल्या. हो भाजीपाल्यामुळे म्हणा, हो बाकीच्या वस्तूंच्यामुळे म्हणा, हम्म. त्या पापड सांडगे सगळीकडे म्हणा, महिला खूप यायला लागल्या. हो विशेषतः विक्री आहे हो महिला. आणि किरकोळ गोष्टी आहेत ना आपल्या, तयार कपडे, हा तयार जाऊ. कपडे, विणकाम हो वगैरे असं जे आहे ते जास्त आहे. हा आता ही या माणसाला जागा कुठली? रस्त्याची कड. बरोबर आहे. आणि त्यामुळे हे अतिक्रमण मानून त्यांच्याशी ज्या प्रकारे सरकारी खाती वागतात, महानगरपालिकेचं येऊन मागतं, हम्म. फार वाईट आहे. तो प्रश्न काल आम्ही जरा लावून धरला होता तिथे की, बर आणि त्याला काय झालंय, त्यात जे केस करणे का शिस्ताळांसाठी थोडं आहे, पण दंडाच्या रकमा फार आहेत. हम्म. हे 3,000 रुपये दंड. अहो, भर जागेवर राहिलो, एक पाठीकडून उभं राहिलो, हे दंड आहे का काय आहे काय? तर असे असे एक थोडे मानवी प्रश्न यामध्ये बरोबर. येतात. त्या दुपारच्या करतात, तुमची गर्दी कमी असेल दुपारी त्या महिन्या करतात. हम्म. नंतर दुसरं काय झालं की तो ह्याचा पुलाचा अपघात झाला, हो नवले पुलाचा नवले पुलावरती त्या हो अपघात झाला. आणि मंत्री महोदय म्हणाले की तिथे शहरातल्या आता तो तिकडे रस्ता आहे, हो इथे पायी वाहन शहरातल्या लोकांना शिस्त लावावी. हा आम अतिशय कोणाला रस्त्यावर झाले कोणतीच मंडळी. हो आणि त्यामुळे जी सुरुवात झाली दंडाची, एका ह्याला 2,200 रुपये दंड. तर अहो माल किती, जगतोय काय, आणि 280 कुठले. जरा त्यांच्यात थोडी आहे झाल्या, मग सगळे जमल्या आणि महानगरपालिकेनं गेलो कमिशनरना विचारायला, हम्म. कळून गेलो साहेब की आम्हाला आम्ही कोण आहोत, तुम्ही नोकऱ्या द्या आम्हाला. बर मला नोकरी दिली की मला सगळं संरक्षण, हं. आणि माझा हातावर पोट घेऊन आलो की तुम्ही माझी दैना उडवणार. हम्म. हे काही नाही चालणार. आणि आपल्यामध्ये जरी आपण मालक मजूर नातं नसलं हम्म. तरी दिल्लीपासून आपण प्रयत्न करून अशा कमिट्यामध्ये आणलेल्या आहेत. हम्म. आमच्या संघटनात बरोबर तुमचे प्रतिनिधी, तुमचे अधिकारी असं बसून वेळोवेळी मार्ग काढायचा. रस्ता अडणार नाही पाहायचं. पण गंमत कशी आहे बघावं, हम्म. मानसिकता कशी. आता पूल कुठे आहे, त्याचा काय संबंध आहे शहराच्या इकडे. आणि 21 रुपये दंड. तर हे प्रकरण, तर माझा भाग असा आहे, हा ते करण्यामध्ये महानगरपालिकेच्या पुढे जाऊन ओरडायला जनतेपुढे आणायचं. हम्म. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. हम्म. आणि माणसं अशा वेळेस सुद्धा इमान बाळगून व्यवसाय करतायत करतात. त्यांना उलट तुम्ही नीट वागवलं सन्मानाने हा म्हणजे आणि केवळ मान सन्मानच नाही तर म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देण्याचा जो प्रकार घडतोय तर त्यांचं ते जगू द्या ना. जगू द्या ना. त्याला तुम्ही तुमच्याकडे नोकरी दिली की त्याला सगळं मिळतं. तर सामान्य माणसाला जगणं सहज व्हावं यासाठी तुमचा लढा कायम सुरू असतो. आणि आता जसं मी म्हटलं की या वयात म्हणजे बाबा काल त्या आंदोलनाच्या ठिकाणी होते. म्हणजे माझी सहकारी इथली आमची एक ताई, ती ते आंदोलन कव्हर करायला हो. बातमीसाठी म्हणून गेली होती आणि तिने सांगितलं तिथे बाबांनी 15 मिनिट भाषण दिलं. बाबा कुठनं येते होई एनर्जी म्हणजे माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त तुमचं वय आहे. कुठनं एनर्जी येते? अं, आता काय असतं की मी स्वतः वैद्यकीय व्यवसायातला माणूस आहे. बर हा हा एक वृत्तीचा प्रश्न आहे. हम्म
मला कशी मी माझ्या माझ्या हं, कुटुंबात असेल किंवा आईचं असेल, हं, आईच्या वाट्याला हं. 30व्या वर्षी 5 मुलांची आई बनलेली आईला माझं वैधव्य आलं. हो. आम्ही 5 भावंड. बरं. जेव्हा वडील गेले तेव्हा मी आईच्या मांडीवर 4 महिन्याचा होतो. मला वडील आठवत देखील नाही. हो, हो, आणि ते आम्ही इकडे शनिवारचं राहणारे आम्ही. हो. मग आम्हाला आमच्या आजोळी जावं लागलं. हं, आणि हं. आमचा सगळा सांभाळ मग आजोळणी केला. असं ते त्यामुळे त जन्मापासूनच एका तर अर्थाने नाही संघर्षाची ताकद मिळत गेली निर्माण असं झाली म्हणता येईल. आणि हां. खचायचं नाही. हां, हां, हां. आईचं मला आईचं आठवतंय. हं, हं, अगदी लहान असताना "हे बघ ती माझी, तुला मी सांगते, हं, तुम्ही मला वेडवाकडं बोलू नका. हं, हं. पण तुम्ही जरी बोललात तर मी रडणार नाही. बरं. मी ठरवलंय. हं. या प्रसंगाला तोंड दिलं तरच आपलं इमान बरं. आपल्याला दिखेल." हं, आणि खरोखर आहे मग. आणि आई म्हणाली, "बाळा, सोन्याचं उंजवार अंग मी ठेवणार नाही. हं, पण दुसरं सांगते, दंडाचं लुगडं मी पातळ नेसणार नाही." हं, हं. म्हणजे अ, पातळ जरा हो, जुनं झालं की हो, दंड घालतात. हो. नाही. हं. ही शिस्त. पण खरंच चळवळ आजोळी चळवळ होती. बरं. माझ्या आईचे वडील हं, सत्यशोधक होते. हं, शाहू हं. महाराजांच्या बरं. कॉन्ट्रॅक्टर होते. हो, हो. आणि आईच्या 4 बहिणी, हं, हं, या सगळ्या 4घी बहिणी. हं. शिवाजीराव ढेरे माझे मावस भाऊ. हो. म्हणजे मुद्दाम सांगतो मुद्दाम. मला हो. थोडेसे नाते होते त्याच्यात. हं, कुटुंबाला हं. आजोबा नगरसेवकही होते बरं, बरं. हो, हो. महानगरपालिकेत. म्हणजे जेध्यांनी जो ठराव हं, आणला की ते टिळक पुतळायच्या ऐवजी हं, हं, नव्या म्हणजे हं, गांधी आता टिळक पुतळायचे, हं. इथे महात्मा फुल्यांचा पुतळा उभा करा म्हणून हो, आलं म्हणलं होतं. हो. त्या ठरावाचे माझे वडील, माझे आजोबा अ, ते अनुमोदक होते. बरं. म्हणजे म्हणजे हां, जे जे आहे त्याचे हो. सूचक सूचक. हो. आणि हे अनुमोदक असं ते होतं. बरं. नाही तेच म्हणजे तुम्हाला वसा मिळाला किंवा ते बाळकडू मिळालं. मला म्हणजे उत्सुकता याची आहे, की तुम्हाला आजही म्हणजे आजही तुम्ही रस्त्यावरती उतरतात, वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवता. म्हणजे काही महिन्यांपूर्वी तर तुम्ही फुलेवाड्यामध्ये त्या ईव्हीएम संदर्भात उपोषण आंदोलन तुम्ही केलं होतं. होय. अ, त्याच्या कारण हे गांधींचा जे प्रभाव. बरं. एकतर हं, मी जिथे राहत होतो हं, हं. तिथेच देवडुंग विठोबाचं देऊळ. बरं. हां. आई ज्या कुटुंबात राहत होती तिथं जरा अगदी देशमुखही नव्हती. हं, पण असं फार असं हं, बाहेर पुढे असंही नव्हतं. हं, त्यामुळे निवडुंग विठोबाचं देऊळ म्हणजे हं. यांचं भजन, कीर्तन, दांडेकर असायचे आमच्याकडे. बरं. मामा दांडेकर हो, हो. ते कीर्तनाला तिथे यायचे. बरं. पुढेपर्यंत चालायचं. तर तो निवडुंग विठोबा म्हणजे एक ते वारकरी संप्रदायाचं हं, हं, हं. पीठ होतं. हं, हं. आमच्या घराजवळच बरं. अजिबात. दुसरीकडे ना ना बैठे आहेत उजवीकडे हं. व्यापारी बैठे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायची. पालखीची. बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हं. आम्ही राहत होतो त्याच चौकात ह्या दोन्ही पालख्यांचं मिलन असं आहे. बरं, 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 बरं. नानाभावानी पेठाच्या व्यापारी पेठा. हां. तिकडे का? तर व्यापारी पेठा असल्यामुळे जरा हां, बरोबर. तर वारकरी संप्रदायाचा सुद्धा हं, सदी सत्तेश्वर हे असले, हं. तरी वारकरी संप्रदायाचा आमच्या घरावर बरं, ते जरा कथा, कीर्तनं वगैरे सगळं चालायचं. बरं, दोन्ही जवळच होतं ते. बरं, बरं. आणि यात घरात स्वातंत्र्य चळवळीचं वारं असल्यामुळे हं, आणि पुढे सेवादल हं. 42 नंतर जरा हे झालं गांधींचं घोषणा झाली, हो. हे झालं. तर ते कशासाठी तुम्हाला सांगतो, की माझं हे म्हणा, काही म्हणा, पण ही जी सगळी स्वातंत्र्याच्या चळवळीची मोठी आंदोलनं झाली हं. किंवा सामाजिक आंदोलन म्हणजे एका बाजूला सत्यशोधक हो, आंदोलन, एका हो, बाजूला वारकरी हो. संप्रदाय, एका बाजूला हे अ, हे हे सगळी चाललेलं. इंग्रजाच्या बरोबर हो. लढाई. म्हणजे गांधींनी 42 साली मी 12 वर्षाचा होतो. बरं. पण मुंबईला ज्या पद्धतीने हं, करेंगे या मरेंगे, हं. चले जाओ, चले बरं. जाओ, असं निःशस्त्र असलेला माणूस म्हणतो,
हा आमचा आदर्श. हम्म, 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 गांधींचं का होतं? हम्म, कपडे इतकं साधं, हम्म, पण जो मनुष्य इंग्रजाला सांगतो करेंगे मर्यादित हम्म. तुम्ही चालते व्हा, बर आता संपूर्ण स्वातंत्र्य बर थांबणार नाही. काय होतं हातात? एकही शस्त्र नाही. बर अहिंसेचं सांगितलं, परत सांगितलं हम्म, अहिंसाने करा, बघू काय करायचं. आणि मग मी अतिशय लहान होतो, हम्म. पण प्रेरणा ही होती, मी काही जरी नसलो तरी माणसाचं नैतिक बळ ही जबरदस्त त्याची आहे. बर त्याची बर इच्छाशक्ती आणि त्याचं नैतिकता जीवनातली. हम्म, 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 आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कसं होतं, की केवळ आपली मिरवणूक नाही, हम्म, 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 तर सांस्कृतिक रंगाने हम्म, हम्म, हम्म. त्याचं मायाची जडणघडण जी होत राहते, बर हा भाग महत्त्वाचा आहे. बर कलात्मकता. हो 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 कलात्मकतेचं म्हणजे कसं, आता ते मामांची पोचली की भजन लागायचं, शेवटची ती हो आरती असायची. हो कीर्तनामध्ये हम्म, वारकरी हम्म, व्हायचे. तुम्हाला दिसेल की अभंग म्हणण्याची किंवा हे म्हणण्याची हम्म. होतं ना, स्त्री पुरुष भेदाभेद होता, सगळं होतं. हौद होते पुण्यात. हो मला आठवतं पुण्यात हो पुण्यात हौद होते. हम्म, आणि बाया माणसाला सगळं हम्म, संध्याकाळ झाल्यानंतर घराण्यातल्या बायांना त्यांना सार्वजनिक हौदावर जावं लागायचं. एरवी नाही. हम्म, हम्म. असं सगळं होतं. बर तरी आई म्हणायची, "हे बघ, माझ्या नाशी वाट्याला हे आलेले आहे. हम्म, मला इमान राखलं पाहिजे. बर आहे ठीक आहे. मी रडणार नाही. तुम्ही मला हम्म, रडवू नका. हम्म, 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 मी रडणार नाही. काय होईल ते होईल. हम्म, हम्म. पण तुम्ही शिका." बर त्या म्युन्सिपाल्टी शाळा नंबर 9 माझी शाळा. हो मला घातलं त्यात. हो गंमत वाटली तुम्हाला काय होतं वडील गेल्यामुळे. हम्म, शाळेत मास्तरांची जन्मतारीख काय? बर 1 जून लावून टाकली, संपलं. ती सरकारी जन्मतारीख आपण म्हणतो म्हणजे ज्यांना पण अशी आंदोलनं तुम्ही म्हणजे तिथनं ती सगळी सुरुवात झाली. अगदी तुम्ही शाळेतलं पण उदाहरण सांगितलं. अं, काय दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शाळेत पेढे वाटले आणि सगळ्या मुलांनी ते पेढे काही खाल्ले नाहीत, ते फेकून दिले, टाकून फेकून दिले. दिले, तर फेकून हे दिले. तेव्हापासून तुमच्यामध्ये रुजली. अशी करत करत आज तागा आहेत. म्हणजे कधी हिशेब केला का किती तुम्ही आंदोलनं केलीत आतापर्यंत? आणि किती वेळा तुम्हाला अटक झाली? तुम्ही तुरुंगवास भोगला? 55 वेळा तुरुंगात गेलो. 55 वेळा तुरुंगात गेलात. गेला. बरं. हां. म्हणजे अगदी जास्तीत जास्त म्हणजे आणीबाणीमध्ये. हां. तो मोठा काल. हां. कसं हं. ते स्थानबद्ध सरकार हां, केलं. बरोबर. हो. पण तिथे सुद्धा मी ठरवलं, मी नुसतं बोलण्याचं त्याच्याकडे नाही करणार. बरं, मी झोपडपट्टीसाठी लढून आज जाईल. बरं. तो वेळेचं हे कमी आहे. हो, पण त्यावेळच्या संजय गांधींनी हो, 24 तासात झोपड्यापाड्याला हे काढून टाकलं. हो. आता जाणार कुठे? आणि आणीबाणी आज आज असं आजही असं ती ट्रान्सलेट सांगतोय, आजही तसंच झालंय. हो. आणि घोषित नाहीये, पण आज हं. आणीबाणीच आहे. बोलता येत नाही. सरकारविरुद्ध तुम्ही काही जर सरकारच्या विरोधात बोलला तर तो अपराध आहे. म्हणजे त्यांच्या योजनेला मी सूचना पण द्यायची नाही. स संजय गांधीच्या काळात ते झालं. झोपडपट्टी पाडली, बोलायचं ना 24 तासात काही आणि कुठं ना ते नाही, ते काही चालणार नाही. बरं. आणि आम्ही भीमा दांडेकर होते त्यावेळेला. हं. महापौर तिकडे अण्णा मगर होते, हो. पिंपरी पिंपरी चिंचवडचे. चिंचवडचे. हं. आणि इकडे वसंतराव थोरात होते. हं. मी तातडीने आम्ही धडपड केली आणि आम्ही अहिल्याश्रमात सभा घेतली. हं. पण बहाणा केला, थोडी हुशारी करायची, हं. की सरकारने जी फतवा काढला आहे, या फतवाचा विधायक विचार करण्याच्या दृष्टीने हं. 24 तासात कुठं यायचं याचं सरकारकडून उत्तर मागण्यासाठी परिषद बरं, परिषद घेतली. बरं. दांडेकरांनी मदत केली. दांडेकर स्वतः माहितीचं सगळं हं. घेऊन आणि पुण्याचे महापौर वसंतराव थोरात अध्यक्ष, बरं, अण्णा मग पिंपरी चिंचवडहून बरं. आलेले. असं सगळं चाललेलं. आणि थोड्या लोकांनी परवानगी होती, पण इतकी गर्दी तुफान झालेली होती. बरं. मग तो दांडेकरांनी प्रस्ताव मांडला, हं. की आम्ही सरकारने 24 तासात पाडण्याच्या ऐवजी हं.
आम्हाला आमचं पुनर्वसन होईपर्यंत हं, थोडीशी सवड द्यावी, हं, ती हं, मदत वाढवावी हं, आणि आम्हाला आम्हाला आम्ही आमचं करून पण आम्हाला जागा द्यावी वगैरे असं हं, आपलं हं, हं, ट्युनिंग असं हं, लढायचं न ठेवता हे करायचं. हं, आणि मग आता मी वर आलो मी सांगितलं, "अजिबात नाही चालणार. हं, आमची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. बरं. घेतली पाहिजे आणि आम्हाला पर्यायी जागा मिळेपर्यंत हं, उपयोगी नाही. हं, आम्ही 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 ह्या ठराव हा राज्यपालांनी आम्हाला केले आम्हाला पाठवलं बरं. असं आम्ही हे करत नाही. काय तुम्हाला सांगू? हां, इतके लोक हे हं, तर इथे विचार स्वातंत्र्यापेक्षा मला मला हे असा रस्ता हे करायचं झालं त्यानंतर आत गेलो. आत गेल्यानंतर पुढे पुढे 16-17 महिने बस. माझे मित्र कल्याण करा मी दोघं बरं. होतो. येरोड्यात. हां, झोपडलो हो, एरड्यात. एरोड्यात. तुम्ही आता आणीबाणीचा उल्लेख केला आणि आता हे जे वर्ष आहे ते आणीबाणीला 50 म्हणजे लागू होण्याला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने एक दिवस देखील पाळला गेला. मी म्हणजे आता पाळला गेला, साजरा केला गेला असं ते त्यात जात नाही, पण पाळला गेला आणि तो की आणीबाणीचा कालखंड हा लोकशाहीची हत्या होती असं साधारणपणे तो दिवस त्याचा स्मृतिदिन म्हणून तो पाळला गेला. अ, त्यावरूनही बरेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मतं व्यक्त होत आहेत. आणीबाणी म्हणजे इंदिराबाईंनी लादलेली आणीबाणी ही लोकशाहीची खरोखरच हत्या होती का? होते आम्ही केलं ना. हं, मी बसरावचे भाषण केलं. हं, तेव्हा त्या आम्ही त्यांनी सांगितलं, की आम्ही काही कुणाच्या मेहरबानी या देशात राहत नाही आहोत. हं, हं, आमचा हक्क आहे या देशात राहायचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. हं. आम्ही सरकारला काही न मागता असं सांगतो आहोत, की आम्हाला जाऊ द्या. बरं. तुमच्या ह्याच्यात हे आम्ही झालं ना तर. हं, हं. त्यामध्ये आम्हाला आता असा प्रश्न प्रत्येक वेळा घेऊन गेले. हो. कामगार वर्गात आम्ही होतो तर आम्हाला असे एक प्रश्न घेऊन उठून जावं लागायचं. हं, पण एक होतं, की शिवी कोणाला द्यायची नाही. हं, हं, वेड्यावाकड्या घोषणा द्यायच्या नाहीत. पण आपल्या मुद्द्यावर फर्म राहायचं. हं, हं, त्यावेळेला संघाच्या मंडळींनी काही जण सत्याग्रह केले, पण ते कशी भाषण स्वातंत्र्य. हं, हं, भाषण नाही. मी म्हणलं जगण्याचं स्वातंत्र्य आहे. हं, हं, हं. तुम्ही मला आम्ही काहीतरी अडचण आहोत असं हो. वाटणं. ते सरकार मागे घ्यावं हो, लागेल. हो. 24 तासात बरं, हे पाडणं. बरोबर. तुम्ही म्हणजे आता आणीबाणीच्याच कालखंडामध्ये बघितलं, की सगळेच एकत्र आले होते. मग पुरोगामी म्हणजे सगळे नाही, तुमच्यासारखे सगळे लोक सगळे नाही हां, आले. म्हणजे काही हां, डावे काय नव्हते आले. हो, हो, हो. डावे नव्हते आले. डावे नव्हते आले. बरं. हां, हां. हां, त्यांनी सगळं त्यांच्या सोडवून सगळ्या दिलं. हो, सोडून दिलं. पण तुम्ही आणि संघाचे लोकं संघाची मंडळी होती. बरं. संघाची सुद्धा जनसंघाच्या हातातली मंडळी नव्हती मोठी. बरं. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओके. आणि मला रडत ठेवलं होतं. ते बाळासाहेब देवरच हे होते. हो, 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 हो. 15 महिने आम्ही एकत्र होतो. बरं. हो. व्हायचे मनसाब भेटायची सगळं व्हायचं. हं. त्या संघातल्या लोकांशी तुमचा कसा म्हणजे खरं पाहिलं तर 2 वेगवेगळे भिन्न विचार प्रवाह आहे. त्यांच्यासोबत तुमचा काय कसा काय साधारणपणे किंवा थोडंसं एकूण तुमचं काय माझा स्वभाव त्यांच्याविषयी होता माझा स्वभाव तसा खोडकर आणि खेळकर दोन्ही आहे. बरं. हां, हां. त्यामुळे पण अशी अमानुष खोडी नाही काढायची. बरोबर. हां, आता काय झालं 15 ऑगस्टचा दिवस आला हां, हां. आणि आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ठरवलं. हो. ते म्हणले आम्ही बाई भाग घेऊ म्हणलं. ठीक आहे चांगली गोष्ट आहे चला. बरं, मी त्यासाठी एक छोटं वगनाट्य बरं. वगनाट्य थोडं साहित्यिक हो. मी आहे. वगनाट्य लिहिलं. हं. संगीत आणीबाणी बरं. हां, हां, आणि एक एक बसवलं आपलं थोडंसं जरा. हां, लोकांना कळत नव्हतं काय म्हणून. हां. आणि त्या रात्री आम्ही जमलो एक तेवढी परवानगी दिली हो, एकत्र हो. कार्यक्रमाला परवानगी बरं. दिली. हं, आता गंमत काय झाली, हं. की आणि त्यावेळेला आणीबाणी होती. हो. आता आणीबाणीचा कार्यक्रम सुरू म्हणून झाल्यानंतर हं. आमच्याकडचे 2 पैलवान होते. बरं, एकाने नाव आणीबाई ठेवलं, एकाचं नाव बाणीबाई ठेवलं आणि बरं. दोघांनी आपले हो. लुंग्यांचे पातळसारखे करून हां. ठुमकत आले. बरं. हां, हां. आता आणि इट वॉज सो एक्सप्रेस हो. आणि काय एकदम टाळ्यांचा कडकडाट आणि काही सगळं हो. हाजा सगळा. बरं, बरं. म्हणून आता मी म्हणतोय ना, हं. आता सुद्धा सध्या 2 नावं आहेत. ती अशी आहेत अंबानी, अदानी बरं. आणि म्हणे ते आहे. हां.
पण आता तुम्ही म्हणताय की आत्ताही परिस्थिती आणीबाणी सारखीच आहे. हो. त्या काळी आणीबाणीच्या विरोधात तुमच्या सोबत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्यांच्या हातामध्ये या देशाची धुरा आहे, सरकार आहे, त्यांच्याशी संबंधित आहे किंवा आजचं सरकार जे आहे, आजचे सत्ताधारी जे आहेत ते त्याच परिवाराचा भाग आहेत. नाही, तुम्हाला मगाच्यातलं पुढं सांगतो. हा. तो कार्यक्रम संपला. अतिशय इतका हशा बर. की विचारतो असं हा. म्हणजे फार्सिकल होतं हो, ते. फारसिकल. हा. आता त्यानंतर समारोप. हा. हा. ही मंडळी म्हणाली, "आम्ही वंदवतर म्हणू." हो. बर. संघाची मंडळी. बर. आणि त्यांनी काय केलं, स आपल्याला मान्य असलेलं वंदवतर म्हणण्याच्या ऐवजी संपूर्ण वंदवतर म्हणायचा हट्ट धरला. बर. हा. हा. त्यातून वाद सुरू झाला मग. बर. बर. असं थोडंसं व्हायचं थोडंसं. बर. 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 त्यात झालं त्यात. मग मग? मग ते तर मिटलं. शेवटी जेलमध्ये करणार म्हणजे काय करणार? पण जितकं एकमेकाच्या बरोबर जितकं एकमेकाला समजून घेण्याचाही प्रयत्न होता. बर. म्हणजे देवरासांचे मुद्दा मी सांगेन, की भेटायचे, बर. सांगायचे, आमचे लोक या तुम्ही तुमच्या वतीने करता, आम्ही आमच्या वतीने करतो. हम्म. माझ्या एक गायक पानवठाचं पुस्तकाचं मग? प्रकाशन हं. इकडे केसरीने केलं, तिकडे जेलमध्ये हं. या मंडळींनी केलं. बर. एक गायक पानवठा. मी त्याला हजर नाही राहिलो, कारण माझा संघाला सूरदर्शन होता. बर. मी त्याला माझी मागणी एकच होती, हं. की आपण सरळ आणीबाणीच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. तुम्ही कंडिशन करताय की आम्हाला सोडून द्या, आम्ही 20 कलमी कार्यक्रमाला सहकार्य द्यायला तयार आहोत, असं तुम्ही त्यांना कळवताय. मला नाही वाटत तुम्ही लढण्यासाठी आलात. बाबा, एक सहज म्हणजे उत्सुकतेपोटी सुचलेला प्रश्न की तुम्ही आता असं म्हटलं की तुमच्या एक गाव एक पानवठा ह्या पुस्तकाचं प्रकाशन तुरुंगामध्ये असताना त्या मंडळींनी त्या केलं. मंडळीने ती मंडळी त्यात आली. ती मंडळी त्यात आली. पण आपण त्यांच्याकडे बघत असताना की नेहमी यांना तर चातुर्वर्ण्य व्यवस्था आणायची आहे, अ, किंवा वंदे मातरमचा तुम्ही उल्लेख केलाय की त्यांच्या बाबतीत आता अलीकडे म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांचा मुळात सुरुवातीला वंदे मातरमलाच विरोध होता. म्हणजे संघाची मंडळी म्हणायची म्हणजे वंदे मातरम शेंडी कातरम का काहीतरी असं. पण खरोखर तसं होतं का? काय नाही, का तसं का काय जात होतं एकतर हं. अ, माझं काम झोपडपट यांच्यामध्ये, बरं. हं. हमालांच्यामध्ये वगैरे हो. सगळ्याच्या. मी त्याचं सगळ्या आणि ही मंडळी नाही म्हणलं तरी मध्यमवर्गीय. हो, हो, हो. हं. तेव्हा त्यांचा ह्याचं पण त्यांची सुरावट ही होती, हं, हं, हं. की आम्ही सरकारच्या विरोधात नाही आहोत. बरं. हा खरा मुद्दा आहे. ओके, ओके, ओके. आणि त्यामुळे विनोबांच्या मार्फत किंवा यांच्याबरोबर जे प्रयत्न चाललेले यायचं ते सगळं हं. इंदिरा यांच्याबरोबर डायलॉग व्हावा. हं, हं, हं. संघाचं म्हणणं आम्ही बाईबरोबर बोलायला तयार आहोत. हं, हं. त्यांचा जो विष्कल्पी कार्यक्रम आहे, हं. तो हे करायला बरं. अंमलात आणायला आम्ही तयार आहोत. हं. आम्हाला काही चळवळी तुमच्या करायचं बरंचसं ते बरं. होतं. बरं. तर फरक होता ना. हं, हं, हं. आणि मी बेसिकली यांच्याबरोबर होतो. बरं, बरं. हं. आमचा काँग्रेस हटाव आमचा सुरू होता. बरं. आणि आजही मला वाटतं, की आज जी काँग्रेस पक्षाची दैना आहे त्याचं कारण ते आहे. बरं. आज त्यांची जी इतर माणसं एकमेकांशी कशी वागतात, काय ते काही बोलण्यात हाशिल नाही. त्यामुळे संघाला उभं बाळगायचं काही कारणच नाही. कारण ज्याच्या आयडिओलॉजीचा प्रश्न येतो हं. आणि आयडिओलॉजीच नसणं आणि असलेली आयडिओलॉजी अशी इतर-पितर होणं अवघड आहे. संघ हा सुद्धा आयडिओलॉजी घेऊन उभा आहे हं. त्यांचा. ती आयडिओलॉजी आम्हाला मान्य नाही हा निराळा मुद्दा. बरं. पण त्याच्यामुळे ते सारखं चालू होतं. फॉर्म तयार झालेला होता. ते छापले मी संघाची हो. डोंबाई संघाच्यामध्ये. हं. ते सगळे छापले. कसा फॉर्म छापायचा, हं. कसे अर्ज जायचे आणि काहीतरी करून सो आपले इंदिरा गांधी आणि देवराज किंवा त्या मंडळींचं हं. आपसात बोलणं होऊन काहीतरी करा व्हावं. हं. असं काही लोक प्रयत्न करत होते. काय चालले शंकरराव चव्हाण होते. म्हणजे विनोबाजी भावांना काहीतरी हं. करावं असं बरंच चाललेलं होतं एवढं बरोबर. खरं. तुम्ही आता आयडिओलॉजी विषयी बोलला, की संघ त्यांच्या आयडिओलॉजी बाळगून आहे. पण आत्ताचा जर काळ बघितला तर पक्षीय वैचारिक बांधिलकीचा जमाना संपलाय की काय? असं साधारणपणे वाटावं असं चित्र आहे. कारण कोण पक्ष कुणाकडे जाईल, कोण कुठनं फुटेल, कोण कुणासोबत हातमिळवणी करेल, अ, नाही हे नाही, काय काही नाही आता तर नाही. काय म्हणजे काँग्रेस नावाचा हां. आयडिओलॉजी नसलेला जो सगळा मास झाला ना, हो, हो. त्याचाच तेच चाललंय. हं, आज ते सरळ तिकडे जातात हं, आणि ह्या नाही वाटतं बरं झालं आमच्याकडे ते येत आहेत. म्हणजे हं. आर-एस-एसचं
काँग्रेस झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्या लढण्याने लोक जागा बहुजन मंडळी सगळी आणि त्या बाकीची मंडळी चाललेली आहेत. बर काय आयडियोलॉजी आहे? तुम्ही जगाच्या पुढे तुम्हाला मातबर बनायचं बरं, पण अरे पण नुसतं असं म्हणून नाही होत. हम्म. त्याला संबंध समाजाला उभं करावं लागतं. सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हे 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 आमचं आहे. आज सामान्य माणसाला काय वाटतं? तो आपली जगाची लढाई करतच असतो आणि विनोद असा असतो. हम्म. आता बघा तरुण माणसाची बेकारी आहे, हम्म. बायांची बेकारी आहे ठीक आहे. परंतु तोच मुलगा सरकारी नोकरीत लागला, लागला, सगळं बदलतं. बर. आणि तोच बाहेर बर. असला तर हो, तो शोषित असतो, इकडे गेला की तो शोषक होतो असं म्हणजे साधारणपणे. तुम्ही कधी मिरासदार बनता, सरकारी जमात बांधता. हे एक हे- म्हणून माझं म्हणणं आहे की आम्ही जो विचार करतो आहोत, अजूनही आम्ही सांस्कृतिक अंगाने, हम्म. कलेच्या अंगाने त्याला होतं ना निळू फुले वगैरे सगळी मंडळी ही हो, मंडळी हो. अहो आणि संगीत असे संगीत हे सगळं उभं करत होते. कले क्षेत्रात किती गोष्टी झाल्या. क्रांती किती महाराष्ट्रात किती झाली. क्रांती जिंदाबाद रहेगी, क्रांती जिंदाबाद, मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला साथ. हम्म. हे गाणं मी किती वेळा म्हणालो किती- असतो. आताच म्हणजे एवढे मी वाक्य त्या स्वरात म्हणायचा प्रयत्न केला. म्हणजे हो, लक्षात आलं की मी आलं. स्टुडिओ हो, होते. खाली हो. आलो पारा. पण तू एक वाक्य तुम्हाला काय वाटलं सांगा? की क्रांती जिंदाबाद रहे. क्रांती कोणती क्रांती? हम्म. आणि म्हटलं समाजवादी क्रांती. समाजवादी क्रांती म्हणजे काय? बर. साधारणतः जीवनाची जी अंग आहेत, हम्म. कला आहे, हम्म. साहित्य आहे, हो. अनेक अंग आहेत. त्यातला रोजच्या जगण्याचा जो भाग आहे, हम्म. त्या ह्याच्यामध्ये सर्व इंग्रजांनी रेशनिंग चालवलं. हो. मी काही वेळा माझं म्हणणं लोकांना आवडत नाही. हम्म. खरंच इंग्रजांनी हा देश सोडला नसता तर काय झालं असतं? हा. आम्ही इतके गळाकुटू होतो की आम्ही माउंटबॅटनलाच प्रमुख केलं. माउंटबॅटन वाटून, आणि ते बिचारे नंतर ते सोडून गेले निघून सगळं. गेले. हा. ॲटली होते बरोबर. इंग्लंडचे सगळे. आणि बरं झालं त्याला एक या देशात कारभाराचा याचा जो आला. आता प्रश्न काय झालाय? माझ्या स्मृतीने भाजपचा आता काँग्रेसच होणार. बर. लोंढ्याचे लोंढे चाललेले आहेत. पूर्वी त्याला काही धर्मंदच राहिलेलं नाही आता. बर. निष्ठा काय आयडिओलॉजी आहे याची? तुम्ही घटनेमध्ये समाजवाद मान्य केलात. हो. भारतीय घटना सर्वात मोठी लिखित सर्व घटना आहे. हो. सर्वांनी तुम्ही मान्यता दिली हम्म. आणि आज खळखळ का करता? पाणवठा मोहिमेमध्ये मी आता एवढे इंडियाचे एवढं माझ्यासारखं 500 गावांच्या मध्ये सगळ्या महाराष्ट्रात मी गेलो. हम्म. मी मुद्दाम सांगतो. आणि सामान्य माणसाची खरं बोलायचं सगळ्यांचे असं बर. हे करणं प्रेमाने. आपण काहीतरी ॲड करतोय असं नव्हे. हम्म. मी विचार करत होतो की हा माणूस काय विचार करतो? बर. हा माणूस काय विचार करतो? तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हम्म. परत दौरे सुरू केले. बर. आणि मी जनता दलात मी कधी जनता दलात गेलो नाही. आणि नंतर विचार सांगितलं नाही बा तुमचं पार्टी तिकडे घेतलं. बर. आणि मी आपल्या परत हिंडायला सुरुवात केली. हम्म. पाणवठा मोहीम जरा हो. हे केलं बघून 9 आज राज्य आले. बार्शी तालुक्यात मी हिंडत होतो. हम्म. आणि बार्शीचा एक माणूस जवळचं एक गाव त्याने सोडून देऊन तो बार्शीमध्ये पोट भरायला राहतो. बर. आणि लाकडाची वाखर घातली होती. हम्म. तर मी दलित आता तिथे आमच्या पन्नाला सोडण्याचं काम असल्यामुळे हो. बसलो गप्प मारत आपले. आणि बसताना समाज आता साबण विश्वास आहे. दगडावर बसायचं, ह्याच्यावर बसायचं, बोल त्याचा वेळ काढा. हम्म. प्रयत्न करून होता. मला त्यांच्या कल्चरशी ते बोलतात कसं, हम्म. ते राहतात कसं, त्यांच्या जवळ आपण ते आपल्या जवळ कसे येतील, आपण काय हा माणूस आणीबाणी संपल्यानंतर हम्म. गाव सोडून बार्शीमध्ये लाकडाची वाखर घालून पोट राहिला. म्हटलं का केलं हो असं? हम्म. अहो काय साहेब सांगायचं, हम्म. ती आणीबाणी लई बरी होती. बर. आणीबाणी लई बरी होती. का? अहो आमचं चांगलं भागायचं. आमच्या गावात 2 पाटील, लिंगायत पाटील आणि मराठा पाटील. बर. आणि आमच्याकडे काय बकऱ्या. आता बाबर साळायला गेलं, तिकडून पाटील सायकलून आले, "ए
कोणाला हुसेन करतो. आपण म्हणायचं लिंगायचं नाव घ्यायचं, त्याला विचारलं. हां, त्याच्या तिकडे अडव त्याला सांगायचं की याचं नाव घ्यायचं. हां. त्याच्या दोघांच्या ह्याच्यात आमचं बरोबर जुगत होतं. आता ती आणीबाणी संपली ना, आता आमचं जगीच बेकार झाली बघा. आता ही व्हेरी मी गुड. त्या आवाज का सांगतो? मला असं वाटत होतं की आपल्याला डायलॉग करताना सुद्धा माझी पुणेरी भाषा नाही. आपल्याला यांच्या सुराशी सूर जमला पाहिजे. बरोबर. नाटक म्हणून नव्हे, खऱ्या अर्थाने. पण दुष्काळी कामं चालू होती तेव्हा सांगतो. आणि माझं काय, मी ते कामाला निघून तर माझं काय होईल? तर ते सुकडी-बिकडी द्यायचं ना, हो, इंदिरा गांधीची हो. स्तुती करायची. त्यामुळे त्या बाईने काय वाईट केलं? अहो, एवढं दुष्काळ पडले, ती काय करेल त्याला? ती ती काकणं धाडते, हं, गोडधड धाडते, सुकडी धाडते, हं. असं. असं त्यांचं. म्हणजे त्या काळ आणीबाणीच्या ह्याच्यात इंदिरा गांधींच्याबद्दलची एक वेगळीची सहानुभूती आज काय दिसतं? हं, 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 जे शोषित आहेत, हं, ज्यांचे प्रश्न पडलेत, हं. त्यांना काय वाटतं? ती नुसती मोहीम नव्हती. मी त्यांची भाषा शिकत होतो, बरोबर. गाणं शिकत होतो. काही म्हणजे हं, अगदी फारसिकल वाटेल तुम्हाला. हं, लातूर रोडजवळ एका एका कामावर मी गेलो. मुद्दाम हं, हं. दुष्काळी कामाला गेलो होतो. तर मराठवाड्यामध्ये टेंडरला गुत्ता म्हणतात. हो, गुत्ता घेतला. गुत्ता घेतला. हां, हां. तर तिथल्या शेतकऱ्याने एक विहीर खोदायचं काम बरं. गुत्त्यानं दिलेलं होतं. हां. आणि मला घेऊन गेलेले कार्यकर्ते म्हणाले, "बाबा, इथे मजुरांशी तुम्हाला बोलता येईल आता. बरं. त्यांची जेवायची हे होईल हं, आणि तुम्हाला बोलता येईल." हं, तर मी बघत होतो, हं, की काय 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 करतायत. हं, तर समोर 3 दगडाच्या चुलीवर हं, 2 बाया हं. भाकरी भाकरी थापत. थापत होत्या. आणि ते थापलं, असं धोतराच्या ह्याच्यावर एका टाकायच्या. हं, झालं सगळं झालं. मंडळी हातपाय धुवून आली. हं, हं, सगळी आली जेवायला बसली. हं, मला म्हणे, "तूही पण आमच्या बसा." मी म्हटलं, "फार चांगलं आहे. सगळेजण तुम्ही एकत्र बसता, हं, आया-बाया सगळे. चांगलं आहे, छान आहे." "हां, काय चांगलं आहे? हं, काय वखत आलाय?" हं. "अहो, सगळ्यांनी बस एका जेवायचं काय होतं, भूक वाटून जाती. नाही ते हे तिकडे राब होऊन आली आणि तिथे बसली आहे. हं. बाईची हातातली बांगडी तिकडे पण त्याची भूक भुका. लागायची." पण हा हां, भाषेचा फोर्स हो, हो. आणि ते मांडणं. हं, आणि मग ते, तर यातून माझ्या अशा असं झालं, की आजही आमच्या समाजात हं, तळागाळातली माणसं, खेड्यातली माणसं, बांधावरची माणसं यांच्यामध्ये दिलखुलास हे गप्पा नाही आहेत. हं, 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 असं संस्कृतीवर हं. भूक वाटून जाते मला भूक शिकली. वाटून जाते, भूक वाटून जाते. बरोबर. हं, अहो, हे नाही तर येऊन बसले हं. आणि पिऊन आले तर काय आपल्याला काय काय राहणारच नाही बघा, तुम्हाला सांगते. असं ते. पण तुम्ही ते सगळं जाऊन म्हणजे त्यांच्यामध्ये जाऊन हे सगळं बघितलं, अनुभवलं आणि त्यातून मग हा सगळा म्हणजे ती प्रेरणा जी आता तुम्ही असंघटित घटकाचे कारण तुम्ही एक आवाज दिला तर मग काय एकाच वेळी हजारो रिक्षावाले एकत्र येतात, लाखो कष्टकरी एकत्र येतात. ही जी काही ताकद एका अर्थाने निर्माण झाली आणि परिस्थिती तुम्हाला तशी ज्याला म्हणता येईल की साजेशी अशी किंवा साथ देणारी अशी होती. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुमच्यात संघर्ष करण्याची ताकद, क्षमता आणि ह्या सगळ्या लोकांची साथ, यातून तुम्हाला कधी तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा नाही का तुमच्या जागृत? कारण तुम्ही म्हटलं की आणीबाणीनंतर तुम्हाला म्हटले, की पण तुम्ही म्हटलं की मी नाही जाणार तिकडे. पण नाही, मग तिकडे अनेकांनी तिकडे बोलतो, मग तिकडेच बोलतोय. मी म्हटलं मला नाही हां. निवडायची. कारण माझं बेसिकली मी ह्याला विरोध होता ना. हो. इकडे राजीव गांधी, राहुल गांधींचं वेगळं हं, आणि इकडे अपोजिशनचं हं, इंदिरा विरोधात प्रोग्राम काय तुमचा? हं. तुम्ही करणार म्हणजे काय काय? करणार? बरं, तुम्ही जनता दल गेलं, सत्तेतले माणसं बदलली. बरं. वृत्तीचं काय? हं, उलट तुम्ही एखाद्या वेळेस अश्विनी व्हाल हं, आणि दुसऱ्या बाजूला संघ खऱ्या अर्थाने लढाईत नव्हताच. हं. संघ सुटायचा प्रयत्न करत होता. मी संघाच्या ढोंगबाजीमध्ये ते लिहिलं आहे. बरं, म्हणजे आणीबाणीच्या विरोधात संघाने लढला हे मी म्हणणार नाही. बरं. ते उलट ते अर्ज करत होते. जे पुरावे आले सगळे पुढे आले. ते काय हो, त्या आता तो विषय हो, जातो हो. बाजूला. हां, हां. आज परिस्थिती अशी आहे
तो जो लोंढा आहे, जो असा घरातली असं मंडळी असतात अशी कोणत्याही घरात, की त्या माणसं काही जरी झालं तरी त्यांचं जेवण होणारच. त्यांना कधी उपाशी तर- राहावं लागणार. तसं आपल्या समाजामध्ये असा एक समाज आहे, की जो त्यांना समाजाच्या खालच्या त्यांच्या आवाजाकडे लक्ष नाही, काही नाही. आणि फार एकांगी झाले. पोटाच्या मागे म्हणजे किती पोटाच्या मागे? नुसतं पोट आहे का माणसाला? आम्ही कोणती शोध लावले. आणि आता आम्ही आणीबाणीचे घटनेची शपथ घेऊन सुद्धा घटना पाळत नाही आहोत. मला कळत नाही का काय स्वातंत्र्याचं म्हणजे काय? इथे उरतो काय स्वातंत्र्य आहे? मी काल बोलताना म्हणाले, की पुण्याच्या संघाने वर्तृत्व संघाने अ, सत्याग्रह करावा आणि एक विनंतीपत्र पंतप्रधानांना पाठवावं, की आमच्या व्यवस्था बहिष्कार उठवा. हे जे वन वे ट्रॅफिक चाललंय आणि त्यामुळे आता काय, ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत, तुम्हाला मला सांगायचं माझं एक थोडंसं दुःख आहे. कोणतं? आमच्यातली जी तरुणाई आहे, ह्या तरुणाईला सुद्धा काही करून निवडून जावंसं वाटतं. जनशक्तीच्या आधारावर मी उभं राहीन. नाही. ही असहायता फार वाईट आहे. ही फार धोकादायक आहे. त्यामुळे परकीय असे आक्रमणाला केव्हाही शेजारी असलेला चीन देश तुम्हाला तुच्छ आहे आणि अमेरिकाच्या पद्धतीने वागवते आणि आपण फुशारकी मारतोय, बरं वाटत नाही मला. खरं बरं नाही वाटत. अगदी नाही. आणि ते जे चाललंय याच्यामध्ये सांस्कृतिक आणि समाजाच्या सगळ्या अंगाने विचार करावा. चला बाबा, आपल्याला समारोप करायचा. मी फक्त जाता होता, कारण तुमच्यातली एनर्जी मला माहिती आहे, तुमच्यातली ऊर्जा मला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही साथ घालायची तुमच्या पद्धतीनं, आणि त्या सोबत आपण इथे थांबणार आहोत. नाही, मला सध्या मी प्रयत्नात आहे. मी कुठल्या राजकीय पक्षात नाही, पण असं तुम्ही मित्र आहेत. हो. शरद पवार अगदी तुम्हाला त्याला संघ विचारा. व्यक्तिगतरित्या आमचं काही भांडण घेत झालं, काही काही झालेलं नाही. मुद्दा हा आहे की जर दुनियेत काही स्पर्धा असेल, असं जे पंतप्रधान वाटतं, ती स्पर्धा वगैरे काही नाही. जे ते राष्ट्र येईल ते घाबड माझ्याकडे येऊ दे, या मागे लागलेलं आहे. दुसऱ्या राष्ट्राचा काहीतरी विचारतं, ते गट चालतात, तो भाग सोडा. पण या काळात सुद्धा जर्मनी जे असं साधलं गेलं, एकत्र एक झाली आणि ते अंजेला मार्टिन जी आहे तिने जर्मनी आज आपली मुलं बर्लिनला जातात. हे जसं उदाहरण आहे. दुनियातल्या तेच युरोपियन राष्ट्रांनी एकत्र जमून अमेरिकेतल्या डॉलरला आणि इंग्लंडच्या पाऊंडाला हे दिलं, युरो निर्माण केला. तसं मला वाटतं आजकाल कोणाला वाटतं की आपल्या पोराला राजकारणात जावा, ती वाट जरा बंद व्हावी. आणि खऱ्या अर्थाने जे दुनियाची प्रगती नवदत येत आहे, ते सगळं लक्षात घेऊन त्यातून भारत नवं चित्र कसं निर्माण करेल, आनंददायी भारत, सत्तेच्या पाठीमागे गेलेली माणसं वगैरे, हे जे चित्र आहे काही ते योग्य नाही, चांगलं योग्य. जर भारताजवळ खरोखर काय असेल ते विचारवंत जगताने ते पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. बरोबर. आणि म्हणून आम्ही नेहमी तुमच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही ती हाक देत असता, आणि त्यांनी आज या गप्पांचा समारोप व्हावा अशी तुम्हाला विनंती आहे. गाणी 2-3 आहेत, पण अलीकडे मी जो आग्रह धरतोय की विद्यापीठाच्या लेवर महात्मा फुल्यांचं जे गीत आहे ते गमत बघा. त्यांनी भारताची घटना 48 साली मंजूर झाली, पण फुल्यांनी त्याच्या अगोदरच्या शतकात लिहिलेलं गाणं आहे. ते घटनेचं सरनामं बनावं. ते गाणं असं आहे: सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर,
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काडी भंडाचा तो नीर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जडे मनी. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. खरे सुख नटानो हे, सत्य ईशा वर्जू पाहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंबा पेटू नका. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सर्व धर्मांचे माहेर. ते बाबा, तुमच्या या गाण्यानंतर किंवा तुमच्या या आवाहनानंतर मी काही वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, पण मोकळ्या गप्पा मारल्यात, आणि निश्चितपणे या गप्पा केवळ गप्पा न राहता किंवा एक डॉक्युमेंट न राहता आमच्या पिढीला, माझी पुढच्या तुम्हाला पिढीला माझी दिशा तुम्हाला देईल. विनंती एवढी, तुम्हाला अडवतोय मध्येच. माझी पण मला विनंती एवढी, मला बोलवलं समाजातल्या तळागाळातल्या माणसांना असं थोडं अधूनमधून निश्चितपणे कागद काच पात्रवाली अगदी आमच्या अगदी अगदी महाराष्ट्रात अगदी त्यांना जरा उभं करा. म्हणूनच आमच्या या आणि कार्यक्रमाचं नाव त्यांच्याशी त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल बोलण्यापेक्षा ती माणसं कलेचा विचार काय करतात, ती विज्ञानाचा विचार काय करतात, साहित्याचा विचार काय करतात, जीवनातल्या ज्या थोर मूल्यांचा काय विकास कसा होतो, नकळत होत असतो. जसं तुम्हाला आईचं वाक्य सांगितलं मी, असं तसं म्हणी अमुक परिपूर्ण. त्यामुळे बाबा म्हणतात त्याप्रमाणे सत्य शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचं. बाबा आमच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल मलाही बरं वाटलं. मनापासून तुम्हाला आभार. धन्यवाद. धन्यवाद. चला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.